ओके प्लीज माझ्या बरोबर या. जर तुम्ही निर्गम मध्ये आलात, निर्गम किती तिसरं पुस्तक आहे, मिळालं? उत्पत्ती निर्गम दुसरं पुस्तक आलात का? या. ओके प्लीज 12वा अध्यायात या. ओके प्लीज लवकर या. मिळालं? येस. 12वा अध्याय आलात? ओके प्लीज माझ्या बरोबर या. थँक्यू जीसस. ना प्लीज वाचूया. माझी इच्छा आहे सगळ्यांनी प्लीज कृपा करून ऐकूया. 11वा अध्याय मग 12वात येऊया आपण. प्लीज 4थं वचन वाचूया. ऐका देवाचं वचन. आणि मोशे म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, मध्यरात्रीच्या सुमारास मी मिस्रांमध्ये फिरेन आणि मिस्र देशातल्या प्रथम जन्मलेले सगळे मरतील. ओके म्हणजे आपल्या राजस्थानावर बसणारा फारो याच्या प्रथम जन्मल्यापासून तो जात्यावर बसणाऱ्या चाकरणीच्या प्रथम जन्मल्यांपर्यंत प्रत्येक ज्येष्ठ मुलगा आणि पशुतला प्रथम जन्मला प्रत्येक वस मरेल. आणि पूर्वी कधी झाला नव्हता व पुढेही कधी होणार नाही असा मोठा आकांत सर्व मिस्र देशात होईल. परंतु सर्व इस्रायलाच्या संतानापैकी कोणावरही त्यातल्या मनुष्यावर किंवा पशुवर कुत्रे देखील भुंकणार नाही. त्यांच्यावर काय नाही भुंकणार? कुत्रे. मी तुम्हाला प्रार्थनेबद्दल बोलत आहे आणि उपवासाबद्दल. नाही का काय झालं? 12वा अध्याय. नाव वेट 12वा अध्यायामध्ये या. 12वा अध्यायामध्ये या प्लीज. मिस्र देशात वेट लेट मी टेल यू. 12वा अध्यायात आला. येस आय टेल यू. निर्गम 12वा अध्यायात आला. निर्गम 12व्या अध्यायात आला. आलात? वन मोर टाइम. आलात? आज हे वचन तुला आशीर्वाद देऊन जाईल ना. बायबल मध्ये लिहिलंय, जर तुम्ही प्लीज 31वा वचन वाचलं, निर्गम 12:31. ऐका फारो काय म्हणतो, प्लीज वाचूया. तेव्हा त्याने मोशे व अहरोन यांना रात्री बोलावून म्हटले, तुम्ही उठा, तुम्ही माझ्या लोकांमधून इस्रायलाच्या संतानात सुद्धा निघून जा. तुम्ही म्हटले होते त्याप्रमाणे यहोवाची सेवा करा. तुम्ही म्हटले होते त्याप्रमाणे तुमचे कळप व तुमची खिल्लारे घेऊन जा आणि मलाही आशीर्वाद द्या. आमेन. नहीं आपको नहीं समझ में आया? नो 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 नो. काश तुम समझ पाते. बरं, तुम्ही बायबल आणलंय? किती लोकांनी बायबल आणलंय? हा, ज्यांच्याकडे बायबल नाही आहे त्यांनी हात वर करा. ओके. का नाही मला माहित नाही, पण जर तुम्ही बायबल आणलं तर तुम्ही खूप आशीर्वादित आहात. कारण तुम्हाला कळालं पाहिजे की हा पास्टर जो आहे हा बायबल मधून बोलतोय का स्वतःच बोलतोय. जर स्वतःच बोलतोय तर अजिबात ऐकायचं नाही. मग स्वर्गदूत आला तरी ऐकायचं नाही. पण जो कोणी बायबल मधून बोलतोय ऐकायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल मध्ये काय लिहिलंय की पहिल्यांदा फारो म्हटला मोशेला माझं तोंड बघायचं नाही. वाचूया. जर तुम्ही निर्गम 10व्या अध्यायामध्ये आलात, काय झालं ऐका प्लीज वाचूया. निर्गम 10वा अध्याय. मिळालं? येस. कम ऑन टॉक टू मी. मिळालं? ओके. 27 वचन वाचूया. 27 वचन मध्ये काय लिहिलं ऐका. पण परमेश्वराने फारोचे हृदय कठोर केले आणि आम्ही तेथे पोहोचेपर्यंत. वेट 27 वचन. मग परमेश्वराने फारोचे हृदय कठोर केले आणि तो त्यांना जाऊ द्यायला मान्य होईना. 28 वचन वाचूया. मग फारो त्याला म्हणाला, तू माझ्यापासून निघून जा. ना फारो कोणाशी बोलतोय? मोशेशी. फारो कोणाशी बोलतोय? मोशे कोण आहे? म्हणा देवाचा निवडलेला सेवक. निवडलेला सेवक. म्हणा भविष्यवादी. ज्याला देवाने नावाने बोलवलं. ज्याला देवाने नावाने बोलावलं. जो देव त्याच्याशी तोंड बोलत होता. बोलत जा. देव तोंड त्याच्याशी बोलत होता. देव तोंडोतोंड त्याच्याशी बोलत होता. अशा माणसाला अशा देवाच्या सेवकाला फारो राजा जो मोठा राजा त्या काळातला असे म्हणतोय परत माझ्या तोंड बघायचं नाही. ऐका काय लिहिलंय प्लीज वाचा. मग फारो त्याला म्हणाला, 28 तू माझ्यापासून निघून जा. तू आपणाला सांभाळ. ओके. पुन्हा माझे तोंड पाहू नको. कारण माझे तोंड पाहशील त्या दिवशी तू मरशील. तेव्हा वेट कुणी धमकी दिली? फारोने. कोणाला? मोशेला. कोणाला? मोशेला. कुणी धमकी दिली? फारोने. कोणाला? मोशेला. ऐका पुढचं वचन. तेव्हा मोशे म्हणाला, तू बरे बोलला.
मी आणखीन कधी तुझे तोंड पाहणार नाही. ओहो, हालेलुया. हालेलुया. जे काही तुमचा शत्रू किंवा तुमच्या विरुद्ध लोक बोलतात ते सगळं देव ऐकतो, पण देव एक वाट बघतो की माझं लेकरू त्यांचं ऐकून रडायला लागतं, निराश होतं, विश्वासातून मागं जातं, प्रार्थना सोडून देतं का म्हणतं अच्छा तू असं बोलला का, आता बघ माझी प्रार्थना कसं काम करणार, अजून मी देवावर विश्वास ठेवेल, अजून मी वचन बोलेल, अजून मी उभा राहील. आणि मला माहित आहे फारो असे 100 बदलले जातील. येस. हालेलुया. हालेलुया. ना काय लिहिलं ऐका पुढचं, एवढं ऐकलं तुम्ही. आता 12व्या अध्यायात त्या म्हणजे मजा येणार. हा फारो म्हटला 10व्या अध्यायात तोंड बघायचं, देव म्हटलं फक्त 11वा अध्याय जाऊ दे. 12व्या अध्यायात तुला राजामधून इन्व्हिटेशन येणार. तुम्हाला तुमचा जो कोणी तुमचा मजाक केलाय, इन्सल्ट केलंय, तुमच्या प्रार्थना तेवढ्या वाढल्या पाहिजे. नीट ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. सी पवित्र आत्मा काय बोलतोय. जर लोकांची निंदा ह्या पातळीला आहे, आपले हात करा असे म्हणा, लोकांची निंदा जर ह्या पातळीला आहे तर माझी प्रार्थना ह्या पातळीला पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस तुमची प्रार्थना ह्या पातळीला असेल, सगळी निंदा सबट्रॅक्ट होणार, आमेन, खाली दाबली जाणार. पण तुमची प्रार्थना जर खाली असेल तर निंदा वाढत जाणार. प्रार्थना अगर ऊपर है तो सब तुम्हारे सामने सब नम्र हो जाएंगे. ना बायबल सांगतं. आता 12व्या अध्यायात काय लिहिलं, मजा येणार आता. आणि ना 31 वचन, निर्गम 12. प्लीज वाचूया. तेव्हा आपण अजून एक्स्ट्रीम गाऊया. 29 वचन, निर्गम 12:29 वाचूया. आणि मध्यरात्री असे झाले की परमेश्वराने मिस्र देशातले प्रथम जन्मलेले म्हणजे जो फारो आपल्या राजस्थानावर बसलेला होता त्याचा प्रथम जन्मल्यापासून तो बंदीशाळेत जो कैदी होता त्याच्या प्रथम जन्मल्यापर्यंत प्रथम जन्मलेले सगळे आणि पशुचे प्रथम जन्मलेले सगळे जीवे मारले. ओके, 30 वचन. तेव्हा फारो तो आणि त्याचे सर्व सेवक व सर्व मिस्री रात्री उठले आणि मिस्र देशामध्ये मोठा आकांत झाला, कारण ज्यात कोणी मेला नाही असे एकही घर नव्हते. तेव्हा एक मिनिट, तुम्ही आमेन बोलू शकता. आमेन. देव कोणाला मारणारा नाही, देव तारायला आलेला आहे. आमेन. अशी प्रार्थना करू नका प्रभू याला घेऊन जा. प्रभू केव्हा घेऊन नाही जाणारा. अशी प्रार्थना करायची, प्रभू याला ठेव पण याचं तारण होऊ दे. आमेन. प्रभू याला बदलून टाक. आमेन. काही लोक प्रार्थना करतात. प्रभू एका बहिणीने मला फोन केला, मला म्हणली पास्टर या नवऱ्याने मला एवढा त्रास दिलाय, आता तुम्ही अशी प्रार्थना करा की आज रात्रीच हा गेला पाहिजे. ओहो, मी म्हटलं तो जायच्या अगोदर मी जाणार. कारण देव मला पहिले सोडणार नाही, कारण मला अशासाठी पाठवलंय जे असे लोक आहेत त्यांना बदललं पाहिजे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. सो त्या बहिणीला म्हटलं अशी प्रार्थना आमच्यासारखे पास्टर नाही करत. आमच्यासारखे पास्टर अशी प्रार्थना करतात की प्रभू ह्यानी जेवढा छळ केलाय शौलाचा प्रेषित पॉल बनवून टाक आणि याला दाखवून दे तू किती सामर्थ्यवान आहे. किती लोक समज में आ रहा मी काय म्हणतोय. ओके ना, बायबल काय सांगता ऐका. 31 वचन, व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा त्याने मोशे व अहरोन बोलावून म्हटले, तुम्ही उठा, तुम्ही माझ्या लोकांमधून इस्रायलाच्या संतानामधून निघून जा. तुम्ही म्हटले होते त्याप्रमाणे परमेश्वराची सेवा करा. सेवा करा. कोण बोलतय? फारो. पहिल्या अध्यायात काय म्हणला? तोंड बघू नको. कॉलर टाईट करून सगळ्या लोकांसमोर म्हणतोय जर का माझं तोंड बघितलं त्या दिवशी तू मरशील. देव म्हटलं एक अध्याय जाऊ दे फक्त. किती अध्याय? एकच अध्याय. फक्त एक आठवडा जाऊ दे. येस. फक्त एक महिना जाऊ दे. ठिकाणावर थोडे दिवस जाऊ दे. ऐसे थोडे दिवस जाऊ दे. म्हणा थोडे दिवस जाऊ दे. थोडे दिवस जाऊ दे. माझ्या प्रार्थना वाढू द्या जरा. माझ्या प्रार्थना वाढू दे. इथपर्यंत निंदा आलेली आहे. इथपर्यंत निंदा आलेली आहे. माझी प्रार्थना इथपर्यंत येऊ द्या. माझी प्रार्थना इथपर्यंत येऊ द्या. आठवड्यातला एक उपास तर होऊ द्या. एक उपास तर होऊ द्या. आणि मग बघा
मग बघा, जो माझं तोंड बघणार नाही जो तोंड बघणार नाही तो मला शोधत येणार. तो मला शोधत येणार. ज्याने माझा अपमान ज्याने केलाय माझा अपमान केलाय तो माझा मान करायला उभा तो माझा राहील. मान करायला उभा राहील. ज्याने मला नाकारलंय ज्याने मला तो नाकारलं मला स्वीकारणार. तो मला स्वीकारणार. ज्याने मला दाबलंय ज्याने मला दाबलंय त्याचे हात मला उंच त्याचे करणार. हात मला उंच करणार. माझा देव करायला सामर्थ्यवान आहे. देव करायला सामर्थ्यवान आहे. सिस्टर, ज्यावेळेस आम्ही गावामध्ये प्रीचिंगला गेलो, आमचं नवीन लग्न झालं, आम्ही सेवेसाठी गेलो, लोक आमची एवढी चेष्टा करायचे. पुढे असे सगळे लोक बसायचे, त्यांच्या हातामध्ये बिस्लरी बॉटल असायच्या आणि त्या बिस्लरी बॉटलमध्ये दारू असायची आणि मी प्रीचिंग करतोय आणि पूर्ण फॉर्ममध्ये प्रीचिंग करतोय आणि तिथून ते दारू प्यायचे समोर आणि आमच्या तोंडावरती अशा पिचकाऱ्या मारायचे. तुम्ही अशातून गेलेले आहात? तुमची अशी निंदा झाली आहे? आम्ही ह्याच्यातून गेलेलो आहे. लोक आम्हाला लेटर लिहायचे, हे करा नाहीतर तुम्ही गेले समजा. आणि आम्ही दोघं पती पत्नी एकटेच, नुकतंच लग्न झालंय, सेवेसाठी गेलोय आणि गावात आमचं कोणी नाही. रात्री 12 वाजता आम्ही जिथं राहायचो तिथं दगडं मारायचे आणि दरवाजाला लाता मारायचे आम्ही जिथं राहतोय. ऐका प्लीज, कृपा करून ऐका. तुम्हाला हा पास्टर सुनील किंवा सिस्टर शैला असे दिसतात, आम्ही याच्यातून थोड्याच दिवसात हे सगळ्या लोकांचा मी बाप्तिस्मा केला. हे सगळे लोक पवित्र आत्म्याने भरले आणि हे सगळे लोक आज देवाचे सेवक म्हणून उभे आहेत. हालेलुया. तुम्ही त्रासाविषयी काय बोलतो आमच्याशी? एक स्टोरी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला वाटेल पास्टर हे झालेलं आहे का? यस, याच्यातून आम्ही गेलेलो आहे. पण प्रेज गॉड, मला एक गोष्ट सांगायला आवडेल की देव त्याच्या लोकांना रोज आणि रोज पाहत राहतो. किती लोक समज में आ रहा है? म्हणा मी थकणार नाही, म्हणा माझ्या प्रार्थना कमी नाही होणार, कारण आनंदाचे दिवस येणार आहेत, म्हणा विजयाचे दिवस येणार आहे. येशूच्या नावात आज मी थोडा आहे, मी प्रचंड वाढणार आहे. पूर्वेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे, उत्तरेकडे मी वाढणार आहे. माझं घराणं आशीर्वादित होणार आहे येशूच्या नावात. काल आम्ही एका 25व्या वाढदिवसाला होतो पुण्यामध्ये. आम्हाला आमंत्रण होतं 25व्या एका आमच्याच नातेवाईकांची, जे एक वेळेला आम्हाला तुच्छ लेखायचे. नीट ऐका मी काय सांगतोय. एक वेळेला आम्हाला तुच्छ लेखायचे, कोणी पाहायचं नाही. पण त्यांनी माझ्याकडे अपॉइंटमेंट मागितली की पास्टर आमची 25वी वाढदिवसाची अॅनिव्हर्सरी आहे, तुम्ही प्लीज या प्रार्थनेला आणि तुम्ही प्रीचिंग करायचं. आणि काल आम्ही पुण्यात होतो, मोठी सभा होती मोठ्या हॉलमध्ये, तिथं आम्ही प्रीच करत होतो सिस्टर त्याच लोकांमध्ये. पण मला सांगायचं काय तुम्हाला, आज तू त्या परिस्थितीतून जात असशील, मे बी कॅन्सर तुझ्या शरीरात असेल, मे बी आजार तुला सतवत असेल, त्या आजाराकडे बघ आणि मन तू टेम्परवारी आहे, आरोग्य परमनंट आहे. हालेलुया. त्याला म्हण मी मरणार नाही, कारण मला जगवणारा जिवंत आहे. थोडा वेळ होतोय आज, किती लोकांना 5 मिनिटं द्यायला आवडेल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर तुझ्या शरीरात अवजार आहे, तुझ्या शरीरात त्रास आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, देव येशूच्या नावात तू अधिकार घे. मान तू माझ्या शरीरात नाही राहू शकत, कारण हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. दरिद्री माझ्या घरात नाही राहणार का? कारण मी आशीर्वादित देवाचं लेकरू आहे. हालेलुया. खूपशा लोकांची मानसिकता आहे ती हरलेली मानसिकता आहे आणि म्हणून त्यांना आशीर्वाद नाही मिळत. देवाच्या राज्यात हरलेली मानसिकता ठेवू नका, विजयाची मानसिकता. पुढच्या वेळीच मी बोलणार, पुढच्या मंगळवारी मी बोलेल या विषयावरती. प्रेज द लॉर्ड. सो फारो काय म्हणतो, मोशे साहेब लवकर या. बस काय लिहिलंय 31 वचन. तेव्हा त्याने मोशे व अहरोन यांना रात्री बोलावून म्हटले, ओके, तुम्ही उठा, तुम्ही माझ्या लोकांमधून इस्रायलच्या संतानांना सुद्धा निघून जा. तुम्ही म्हटले होते त्याप्रमाणे परमेश्वराची सेवा करा. तुम्ही म्हटले होते त्याप्रमाणे तुमचे कळप व तुमचे खिल्लारे घेऊन जा आणि मलाही आशीर्वाद द्या. आमेन. मलाही आशीर्वाद द्या. उशीर झाला फारो,
पहिलाच मोशे आला त्यावेळेसच आशीर्वाद मागायला पाहिजे. म्हणा माझ्या मागे उशीर झाला फारोला, खूप लेट झाला. त्याने मोशेला ओळखलंच नाही आणि मोशेच्या देवाचं ऐकलं नाही. पण शेवटी बायबल मध्ये जाता जाता आशीर्वाद देऊन जा. किती लोकांची इच्छा आहे तुमचे हात आशीर्वादाचे हात बनावे? म्हणा माझे हात आशीर्वादाचे हात आहे. ज्या कोणावर मी हात ठेवणार शाप आशीर्वादात बदलला जाणार. प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. कारण मी जगत नाही, ख्रिस्त माझ्यामध्ये जगतोय. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतोय. म्हणा मी या जगामध्ये अपयशी नाही होणार, अपयशी नाही होणार. मी वाढवला जाणार, वाढवला जाईल. कारण देव मला वाढवणार आहे. देव मला वाढवणार आहे. हालेलुया, हालेलुया. तुझ्या घरचे लोक तुझ्या विरोधी असतील, दे नको सोडू. बायबल सांगतं यहोशाफाटाने काय केलं? उपासानी तर तुला त्रास होत असेल, तुझ्या विरुद्ध असतील, घरात जायचं. सगळे लोक कामाला गेले किंवा सगळे लोक झोपले, आपल्या खोलीचा प्रार्थनेच्या बंद कर आणि म्हणायचं शैतान आज तुझी खैर नाही. आज मी प्रार्थनेच्या खोलीत तुला बघ कसं करते. येस, हालेलुया, हालेलुया. आणि प्रार्थनेच्या खोलीमध्ये जा आणि आपले हात पकडून म्हणा धन्यवाद प्रभू, आमेन. तुझी प्रेम द्या सर्व काळ आहे. हालेलुया. तुझं सामर्थ्य महान आहे, तुझी कृपा माझ्यावरती आहे, आमेन. तुझा पवित्र आत्मा माझ्यावरती आहे. आणि म्हणा मी येशूच्या नावात अधिकार घेते. हालेलुया. जो शैतान माझ्या घरात खेळत आहे, दारूचा आत्मा, भांडणाचा आत्मा, गरिबीचा आत्मा, आजाराचा आत्मा, निघ बाहेर येशूच्या नावात. आमेन. आणि अन्य भाषेत प्रेयर करा. मालिबो शेके लमान देबे, अर्धा तास, 25 मिनिटं, 30 मिनिटं. तुम्हाला सांगतो शैतान थरथर थरथर कापून पळून जाईल. जर तुम्हाला अन्य भाषेत प्रेयर नाही करता येत, तुमच्या भाषेत प्रार्थना करा, तुमच्या भाषेत. पण रडून नका करू. शैतानासमोर रडायचं नाही. नो, तुम्ही म्हणायचं थँक्यू लॉर्ड जीसस. बायबल मध्ये लिहिलंय हाक मार मी तुला उत्तर देईन. आमेन. बायबल मध्ये लिहिलंय की तुला सगळं काही शक्य आहे. येस. प्रभू ही परिस्थिती बदलून टाक. आमेन. मी येशूच्या नावात ह्या परिस्थितीला नाहीसं करत आहे. आमेन. आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर येणार, शैतान अजून म्हणेल ए परिस्थिती बदलणार नाही. त्याला सांगायचं मी कुठल्या माणसाला भेटून नाही आलो, मी जिवंत देवाशी बोलून आलेलो आहे. आमेन. आणि बघ काय होतं. याच्यातून आम्ही खूप गेलेलो सिस्टर. प्लीज कृपा करून ऐका. आज तुमच्यासाठी आशीर्वादाचा दिवस आहे. निराश होऊ नका, निराश नाही व्हायचं. नो, आपण जिवंत देवाचे लेकर आहोत. प्रेज द लॉर्ड. एक दिवशी एक बहीण माझ्याकडे आली. मी शेवटचं सांगेन, प्रार्थना करेन. 20 वर्ष त्यांचा संसार तुटलेला होता. 20 वर्ष. याचा नवरा एवढा कडक होता, मिलिटरीमध्ये होता, मिलिटरीमध्ये. आणि ही बिचारी, हिला बी येशू माहित नव्हता. पण ज्यावेळेस आम्ही सोनेला गेलो, हिचं तारण झालं आणि चर्चला येऊ लागली. आणि मला सांगितलं पास्टर माझा नवरा आहे, तो 20 वर्ष झाले मला सोडून गेलाय, मला विचारत बी नाही, माझ्या जवळ येत नाही, पाहत बी नाही. पास्टर प्लीज प्रार्थना करा. आम्ही म्हटलं काळजी नको करू. आम्ही प्रार्थना करू लागलो. निराय का. आणि ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, लक्षात ठेवा तुमच्या प्रार्थना हवेत नाही जात, स्वर्गात जातात. म्हणा धुपासारखं, सुगंधी धुपासारखं माझ्या प्रार्थना वर जातील आणि उत्तर घेऊन देवदूत येणार. आम्ही प्रार्थना करू लागलो येशूच्या नावात. तुम्हाला खोटं वाटेल, काहीच दिवसांमध्ये सकाळी सकाळी 7 वाजता हिचा पती हिच्या घराच्या दरवाजासमोर उभा आहे. नीट आहे का काय झालं, नीट आहे का. सो यांनी दरवाजा उघडला. ते म्हटले अरे कोण आलंय. तर तिच्या वडिलांनी सांगितलं तुझा नवरा आलेला आहे. त्याला घरात बोलवलं. तो हात जोडायला लागला, हात जोडायला. तो म्हणला बघ मी तुला केव्हाच घेणार नव्हतो, पण रात्री मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात येशू आला. आणि येशू मला म्हटला तुला तुझ्या पत्नीला जाऊन लवकर आणावं लागेल, नाही तर तुझं काय खरं नाही. प्रेज द लॉर्ड. नवऱ्यांनो तुम्ही निराश राहू नका, देव तुमच्यावरही खूप प्रेम करतो. पण व्हॉट आय से, ह्या बाईवरती खूप अन्याय झालता, खूप अन्याय झालता.
आणि तिचा नवरा म्हणतो लवकर चल, कारण की येशू ख्रिस्त माझ्या स्वप्नात आला आणि त्यांनी सांगितलं जाऊन तुझ्या बायकोला घेऊन ये. आणि हा नवरा त्याच वेळेला त्याच दिवशी हिला घेऊन गेला, घरी घेऊन गेला. आता 2 लेकरं त्यांना झालेत आणि दोघेही सुखी आहेत येशूच्या नावात, आणि मुलगी देवामध्ये स्ट्रॉंग आहे. प्रेज द लॉर्ड. शक्कर मैंने देखा है परमेश्वर कितना भला है. आज तुमची वेळ आहे, आज तुमची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. कॅन्सरचे गोळे वितरवणारा देव आपला आहे, मरणातून उठवणारा देव आपला आहे. प्रेज द लॉर्ड. मी कॅमेऱ्यावरती म्हणून मी बोलू नाही शकत, मला काही रिस्ट्रिक्शन आहेत, पण मी तुम्हाला एक एक साक्ष सांगितली, तुम्ही रडत बसता. अशा साक्ष घडलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. किती लोकांची इच्छा आहे मुंबईमध्ये देवाने कार्य करावं. उभे राहा आपल्या जागेवरती, उभे राहा आपल्या जागेवरती. आपले पवित्र हात करा. आपण 2 मिनिटं आपल्या देशासाठी प्रार्थना करूया. आपल्या देशात लढाई नाही झाली पाहिजे. आपला भारत देश देवामध्ये सुरक्षित असावा. आमेन. कमॉन कमॉन. हे शेवटचे दिवस आहेत. राष्ट्र राष्ट्रावर उठतील. बायबलमधील भूकंप होतील. बायबलमधील की प्रीती थंडावेल. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे देवाचं वचन सांगतं की लोट, सदोम आणि गमोरा सारखे दिवस येतील. येस. पण जे प्रार्थनेत राहतील ते टिकून राहतील. हालेलुया. जे प्रार्थना करणार आहेत ते केव्हाच हालणार नाही. आपले पवित्र हात वर करा आणि प्रभूला सांगा, प्रभूशी बोला, म्हणा मी प्रार्थनेचा व्यक्ती बनणार. मी प्रार्थनेचा व्यक्ती बनेल. अर्धा तास, अर्धा तास, 1 तास, 1 तास मी तुझे गाणे गाईल. मी तुझी गाणी गाईल. मी प्रार्थना मी करेन. प्रार्थना करीन. मी या मुंबईसाठी मी रडल. मुंबईसाठी रडेल. हे प्रभू, हे प्रभू, माझं तारण केलंय. माझं तारण केलेलं आहे. मुंबईचं केव्हा करणार? मुंबईचं केव्हा करशील? माझ्या चर्चचा उपयोग कर. माझ्या चर्चचा उपयोग कर. माझ्या पास्टरचा उपयोग कर. माझ्या पास्टरचा उपयोग कर. माझा उपयोग कर. माझा उपयोग कर. आणि ते म्हणेल माझ्या मुली ह्याच दिवसाची मी वाट बघत होतो. हालेलुया. आपले डोळे बंद करा. तर तुम्ही आतापर्यंत प्रार्थनेचे लोक नाहीये, तुम्ही वचन वाचत नाहीये, तुम्ही जर देवाची स्तुती आराधना करत नाही, येस, तर आजपासून चालू करा ब्रदर. आमेन. कारण देव तुमच्या समोर फारोला झुकवणार आहे. हालेलुया. तुमच्या समोर देव तुमच्या प्रत्येक वैऱ्याला लाजवणार आहे. आमेन. प्रत्येक आजाराला तुमच्या समोर तो घालवणार आहे. प्रत्येक दरिद्रीला नमावच लागेल. आमेन. कारण येशू धनवान असला, हालेलुया. येशू धनवान असताही दरिद्री झाला, येस. जेणेकरून त्याच्या दारिद्र्यात आम्ही धनवान व्हावं. आमेन. त्याने आपले शाप आपल्या स्वतःवर घेतले. त्याने आपले आजार येशूने स्वतःवर घेतले. येशू मेला तुम्ही आणि मी जगाव म्हणून, आमेन. आणि येशू पुन्हा उठला जेणेकरून तुम्ही आणि मी विजयी जीवन जगावं. येस. आपले डोळे बंद करा. थँक यू लॉर्ड. प्रभूला सांगा माझे दिवस व्यर्थ जाऊ देऊ नको. येस लॉर्ड. ए प्रभू, माझे दिवस व्यर्थ जाऊ देऊ नको. येस. या जगातल्या घाणीत मला नाही जगायचं. येस लॉर्ड. या मोबाईलच्या घाणीत मला नाही जगायचं. येस मास्टर. हे स्वर्गीय पित्या, मला गुडघ्यावरून प्रार्थना करायची होय दे बापा. आणि माझ्या प्रार्थनेद्वारे लाखो लोक वाचवले जाणार. आमेन. आपले हात वर करून प्रभूला सांगा. 2 मिनिटं प्रभूशी बोला. मग आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करणार आहे. लढाई होऊ नये. आपले पंतप्रधानांसाठी आपण प्रार्थना करूया. मुख्यमंत्री साहेबांसाठी प्रार्थना करूया. सगळ्या आपल्या नेते आणि अधिकाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या प्रार्थना लढाई थांबवणाऱ्या आहेत. आपल्या प्रार्थना लाटा समुद्राच्या थांबवणाऱ्या आहेत. Oh Jesus, we love you, Lord. Rabande be ala boshe ke rabande bo. देव अनेकांना स्पर्श करत आहे. पवित्र आत्मा अनेकांना स्पर्श करत आहे. आमेन. जे थंड आहेत ते आत्म्याने भरत आहेत. हालेलुया. ज्यांची प्रार्थना कमी झाली, आजपासून देवाची कृपा तुमच्यावरती येणार. आमेन. देवाचा हात तुझ्या डोक्यावरती येणार. येस. आजपासून तू देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद करणार. हालेलुया.
आजपासून येशूच्या नावात बंधन तुटत आहेत. तुझ्या प्रार्थना तुला विजय मिळवून देणार आहेत येशूच्या नावामध्ये. Hallelujah. Rabba shekala bando bakura tebe. Rabba baba shebre kitne ala bakala bando bakura tebe ala ba. Hallelujah. सब नामों में श्रेष्ठ है यीशु तेरा नाम. आपलं मुख उघडून गाऊया. सब नामों में श्रेष्ठ है यीशु तेरा नाम. सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम. गाऊया गाऊया मुख उघडून. सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम. ओ सब नामों में श्रेष्ठ है यीशु तेरा नाम. गाऊया गाऊया गाऊया. सब नामों में श्रेष्ठ है यीशु तेरा नाम. सबसे ऊंचा यीशु तेरा नाम. गाऊया गाऊया गाऊया. सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम. अनंत जीवन हमको दिया है यीशु तेरा नाम. अनंत जीवन हमको दिया है यीशु तेरा नाम. सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा सबसे ऊंचा है प्रभु मेरा राजा यीशु तेरा नाम. स्वर्गीय पित्या प्रभू येशूच्या नावात आज आमचा देश आम्ही तुझ्या पुढे आणत आहोत. आमचा भारत देश आम्ही गर्व करतो की आम्ही भारतीय आहोत. फादर आमच्या देशामध्ये आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमचे सर्व आमदार खासदार, आमचे सैनिक जे प्रभू सीमेवरती आहेत फादर आम्ही त्यांच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. लॉर्ड आमच्या देशाला सुरक्षित ठेव. आमच्या देशामध्ये तारण होऊ दे. आमच्या देशामध्ये कुठली लढाई नको प्रभू. आमच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना ज्ञान आणि कृपा दे. आमच्या सैनिकांचं संरक्षण कर. आमच्या सैनिकांचं संरक्षण कर. त्यांच्या घराला चिंता वाटू देऊ नको प्रभू. आम्ही प्रार्थना करतो एकही मिसाईल आमच्या देशावर येणार नाही. तुझे देवदूत चारी बाजूनी रक्षण करू दे आणि तुझी सुवार्थ वेगाने आमच्या देशात जाऊ दे येशूच्या नावामध्ये. आम्ही प्रार्थना करतो पोलीस दलाला आशीर्वाद दे मास्टर. एकही निरपराधी मरू देऊ नको. आमचा देश नंबर 1 चा देश बनव.
आमचा भारत देश नंबर 1 चा देश बनव. आमच्या देशामध्ये शांती व भाईचारा असो आणि आमच्या देशाला प्रभू तुझ्या पंखाखाली ठेव. धन्यवाद प्रभू. आमच्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांद्वारे या देशाचं कल्याण होऊ दे. आता आम्ही प्रार्थना करत आहोत इथे असलेल्या सगळ्यांसाठी. फादर, प्रभू येशूच्या नावात आजपासून प्रार्थना वाढणार आहे. तुझं वचन वाढणार आहे आणि आम्ही हरणार नाही, कारण विजय येशू मध्ये आहे आणि ऑलरेडी येशूने विजय दिलेला आहे. मी प्रार्थना करतो प्रत्येक शरीरातले आजार, हात ठेवा आजार आपल्या शरीरावर, प्रत्येक शरीरातला कॅन्सर, प्रत्येक शरीरातले डायबिटीज, ब्लड प्रेशर, प्रत्येक शरीरातले आजार मी आज्ञा देतो येशूच्या नावात सोड देवाच्या लोकांना. सोड त्यांचं शरीर येशूच्या नावामध्ये. हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि याच्यात कुठलाही आजार राहू शकत नाही. ज्या देवाने पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशूला उठवलं तो तुमचे शरीर उठवणार आहे. तो तुमचे शरीर बरे करणार आहे. तो तुम्हाला नवीन ताकद देणारा देव आहे. लॉर्ड, प्रत्येक टेन्शन, प्रत्येक काळजी प्रभू येशूच्या नावात निघून जा. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक जीवामध्ये शांती व तुझा आनंद मी मोकळा करतो. लॉर्ड, जेवढे ते रडलेत, जेवढे दुःखातून ते गेलेत, त्याच्या 100 पटीने तुझा आत्मिक आशीर्वाद, शारीरिक आशीर्वाद, बौद्धिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, मी प्रार्थनेचं उत्तर येशूच्या नावात स्वीकारत आहे. ते मरणार नाही, ते जगणार, कारण जगवणारा देव त्यांच्यात राहतो. मरणारा हरवलाय, शैतान हरवला गेला येशूद्वारे. धन्यवाद प्रभू. प्रत्येक घरातली दारू, भांडणं, कर्जाचा आत्मा आम्ही बांधतो येशूच्या नावामध्ये. लॉर्ड, जगामध्ये दुष्काळ असेल पण तुझ्या लोकांना सुकाळ असेल. त्यांच्या घरातली दारू सुटली जाणार, त्यांचे लोक तारले केले जाणार, त्यांच्या इच्छा पूर्ण होणार प्रभू येशूच्या नावात. ते स्वतःच्या घरात राहणार, ते स्वतःच्या गाड्या चालवणार, त्यांचं प्रमोशन होणार, त्यांच्या घरात एकी आणि प्रेम येणार आणि तुझं गौरव होणार. थँक्यू फादर. जर तुम्ही पहिली वेळेस आला आणि प्रभू येशूला आपलं जीवन नाही दिलं तर येशू तुमच्यावरती प्रेम करतो. आपलं हृदय येशूसाठी उघडा आणि माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहे. मी कबूल करतो प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. आमेन. प्रभू येशूच्या नावात आम्ही यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा येशूच्या नावात. आमेन. एक टाळी वाजूया प्रभूला.